हाफिज सईद, मसूद अजहर, दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरतायत। त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे। हव्या असलेल्या या दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपवण्यात येईल। हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे। मसूद अजहर हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे। पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे। तर दाऊद इब्राहिम हा 1993चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवाय। भारताने अनेक दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या माध्यमाचाही वापर केलाय। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती? सध्या मागणी होतीये 3 दहशतवादी भारताला द्या। नक्कीच प्रज्ञा, भारत सरकारकडून 3 दहशतवाद्यांची मागणी जी ही पाकिस्तानला केली जाणार आहे। याच्यामध्ये हाफिज सईद, मसूद अजहर आणि दाऊद इब्राहिम यांची मोस्ट वॉन्टेड लिस्ट जी आहे ही पाकिस्तानला सोपवली जाणार आहे। आणि या दहशतवाद्यांचा कसा संबंध प्रत्येक गोष्टीशी आहे, त्यांनी भारतात कशा पद्धतीने बॉम्बस्फोट असेल किंवा दहशतवाद माजवलाय किंवा त्यांच्याकडनं झालेले हल्ले याचे पुरावे जे हे दिले जाणार आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला घडवून आला त्याच्यातला महत्वाचा सहभाग असलेला हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सल्लाहुद्दीन 2017 मध्ये अमेरिकेनं जागतिक दहशतवादी म्हणून त्याला घोषित केलं होतं आणि इंटरपोलनं सुद्धा नोटीस जारी केली होती। त्याचसोबत हा दहशतवादी उघडपणे पाकिस्तानमध्ये काम करत असतो। या दहशतवादीची सुद्धा मागणी जी आहे ही भारताकडनं केली जाणार आहे। त्यामुळे पाकिस्तानकडून होणारा सीमापार दहशतवाद जो आहे हा जोपर्यंत थांबणार नाही किंवा याच्या बाबतीत पाकिस्तान काही ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं या कारवाई ज्या होऊ शकतात। त्यामुळे भारताकडनं ही आग्रही मागणी 3 दहशतवाद्यांची जी ही केली जाणार आहे अशी माहिती मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल। तर हे 3 दहशतवादी भारताला हवे आहेत आणि त्यासाठी आता भारताकडनं प्रयत्न होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त राष्ट्र, G20, सहकारी आंतरराष्ट्रीय न्यायालय किंवा करार यासारख्या बहुपक्षीय व्यासपीठांचा सुद्धा वापर यासाठी केला जाणार आहे।